नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे वर्धा जिल्ह्यातील भिडी या गावातील श्री मानकर सर यांच्या शेतामध्ये एक व्हिडिओ आपण केळीचा काढलेला आहे, त्यांचा घेतलेला आहे, केळीचा रिझल्ट घेतलेला आहे। त्यानंतर केळीसोबतच आपण त्यांच्या पपई आणि पपईच्या मधोमध त्यांनी खजुराची लागवड पण केलेली आहे। याला सुद्धा आपण RPS 76 आणि बॅक टू रिच आणि RPS 76 ग्रॅन्युअल हे दिलेलं आहे। तर याचा काय रिझल्ट आलेला आहे, याचा काय फायदा झालेला आहे हे आपण प्रत्यक्ष मानकर सरांशीच बोलून मानकर सरांनाच विचारूया। नमस्कार सर। नमस्कार सर। आपल्या या पपई आणि खजुराच्या पिकामध्ये आपण RPS 76 लिक्विड, RPS 76 ग्रॅन्युअल खतासोबत दिलेला आहे आणि RPS 76 लिक्विड आणि बॅक टू रिच हे ड्रिप मधून जमिनीत सोडलेलं आहे। याचा तुम्हाला काय फायदा दिसतोय? जमिनीची एकतर त्यांनी सुपीकता वाढल्यासारखी वाटते, जमीन अशी मुलायम झाल्यासारखी वाटते आणि जमीन भुसभुशीत झाली आहे, भुसभुशीत झालेली आहे। माती अशी मुलायम माती झालेली आहे, बिलकुल चहापत्ती सारखी माती झाली आहे, जमीन भुसभुशीत झाली आहे। झाडामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? झाडाची ग्रोथ चांगली आहे। आता हे खजुराचं झाड बघा, खजुराचं झाड, झाडाची चांगली ग्रोथ झालेली आहे आणि बुंदा पण चांगला बनत आहे खजुराचा। आणि अशा स्पीडली वाढ असल्यासारखी खजुराची वाटत आहे। पांचव्या वरच्या वर काढल्या जाते आणि हाईट पकडली आहे यांनी, आणि बुंदा पण फास्ट ग्रोथ आहे, बुंदा पण चांगला पकडलेला आहे। आणि पपई पण फळ बिलकुल असं लगातार वरती 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 लागत गेलेले आहे फळ, म्हणजे आणि फळाची साईज पण चांगली बनलेली आहे। आणि वरती जो हे व्हायरस येतो, व्हायरस, अच्छा हा, पपईचा व्हायरस पण पपईवर दिसून येत नाही। आणि पपईचं झाड मस्त हिरवं कंच आहे एवढ्या उन्हाती, म्हणजे टेम्परेचर आहे आता आपलं आज दिनांक समजा 19/3/2026। तुम्ही पाहू शकता का प्रत्येक पपईच्या झाडाला पपया चांगल्या लागतो, माल चांगला आलेला आहे आणि झाडाची क्वालिटी चांगली आहे, ग्रोथ चांगली आहे, झाड निरोगी आहे आणि हिरवं कंच आहे। एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा झाड हिरवं कंच छान प्रोडक्ट आहे आणि हे वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे। रासायनिक खताचा अति वापर जो होत आहे तो खर्च कमी होतो, रासायनिक खत अर्ध्यावर येतो आणि जमीन भुसभुशीत होतं, झाडाची क्वालिटी चांगली बनते आणि उत्पन्नात वाढ होते। आणि ही पपई आता मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली आहे आणि ऑर्गॅनिक पपई आहे। आपण केमिकलचा जास्त उपयोग केला नाही याच्यामध्ये, बरोबर, वापरच केला नाही जास्त। प्रोडक्ट चांगली आहे, वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी आणि 2 पैसे उत्पन्न जास्त मिळवायला पाहिजे।